नमस्कार. तर बघूयात आपण सोयाबीन मार्केटचे बाजारभाव. राज्यात सोयाबीनचे बाजारभाव काय आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर या ठिकाणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आता सध्या थोडे कमी आहे. राज्य सरकारने या ठिकाणी मोठी निराशा केलेली आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे म्हटले होते की जे सोयाबीनचे बाजारभाव आपण वाढीसाठी प्रयत्न करू. त्यांनी असं सुद्धा म्हटलं होतं की सोयाबीनचे बाजारभाव 6,000च्या पुढे आपण नेऊ. मात्र शेतकरी मित्रांनो, निवडणूक गेली, सरकार आले, मात्र अजूनही सोयाबीन संदर्भात कुणाला आठवण येत नाही. एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे होते. राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनला सध्या अत्यंत कमी बाजारभाव मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर, उदगीर, नगर, पुणे, बीड, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, यानंतर वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, बऱ्याच भागात धाराशिव, बऱ्याच भागात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे उत्पादन चांगले झालेले होते. मात्र जे मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. सरकारला या ठिकाणी जे धाऱ्यावर धरण्याचं काम करायला पाहिजे. मात्र आता कोणती संघटना या संदर्भात जे शेतकऱ्यांसंदर्भात जे आहे या ठिकाणी मागणी करताना दिसत नाही. सध्या जर बघितलं तर बघा बाजारभाव काय आहे, 3,000, 800, 4,000, 4,200. आता तुम्हीच बघा, काही जणांनी सोयाबीन 1-2 वर्षापासून ठेवलेली आहे, त्यांना तर यामध्ये खूप नुकसान होणार आहे. कारण इतके दिवसापासून ठेवलेली आहे. सोयाबीनचा ओलावा कमी झालेला आहे, वजन थोडे घटलेले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे आहे सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांची घोर निराशा या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर तेलाला आवक चांगली आहे. तेलाला इतके बाजारभाव असताना सोयाबीनला इतके कमी बाजारभाव कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. यामध्ये जर बघितलं तर जे आहे संपूर्ण याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या ठिकाणी घोर निराशा केलेली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये खूपच या ठिकाणी जे डाऊनफॉल म्हणजेच या ठिकाणी मंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारभाव जे आहे कमीत कमी आपण म्हटलं होतं की बाजारभाव 5,000-6,000 पाहिजे, मात्र तेवढे सुद्धा बाजारभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. यामध्ये शेतकऱ्यांची सरकारने निराशा केलेली आहे. नमस्कार. तर बघूयात आपण सोयाबीन मार्केटचे बाजारभाव. राज्यात सोयाबीनचे बाजारभाव काय आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर या ठिकाणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आता सध्या थोडे कमी आहे. राज्य सरकारने या ठिकाणी मोठी निराशा केलेली आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे म्हटले होते की जे सोयाबीनचे बाजारभाव आपण वाढीसाठी प्रयत्न करू. त्यांनी असं सुद्धा म्हटलं होतं की सोयाबीनचे बाजारभाव 6,000च्या पुढे आपण नेऊ. मात्र शेतकरी मित्रांनो, निवडणूक गेली, सरकार आले, मात्र अजूनही सोयाबीन संदर्भात कुणाला आठवण येत नाही. एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे होते. राज्यात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनला सध्या अत्यंत कमी बाजारभाव मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर, उदगीर, नगर, पुणे, बीड, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, यानंतर वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, बऱ्याच भागात धाराशिव, बऱ्याच भागात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे उत्पादन चांगले झालेले होते. मात्र जे मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. सरकारला या ठिकाणी जे धाऱ्यावर धरण्याचं काम करायला पाहिजे. मात्र आता कोणती संघटना या संदर्भात जे शेतकऱ्यांसंदर्भात जे आहे या ठिकाणी मागणी करताना दिसत नाही. सध्या जर बघितलं तर बघा बाजारभाव काय आहे, 3,000, 800, 4,000, 4,200. आता तुम्हीच बघा, काही जणांनी सोयाबीन 1-2 वर्षापासून ठेवलेली आहे, त्यांना तर यामध्ये खूप नुकसान होणार आहे. कारण इतके दिवसापासून ठेवलेली आहे. सोयाबीनचा ओलावा कमी झालेला आहे, वजन थोडे घटलेले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे आहे सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांची घोर निराशा या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर तेलाला आवक चांगली आहे.
तेलाला इतके बाजारभाव असताना सोयाबीनला इतके कमी बाजारभाव कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. यामध्ये जर बघितलं तर जे आहे संपूर्ण याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या ठिकाणी घोर निराशा केलेली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये खूपच या ठिकाणी जे डाऊनफॉल म्हणजेच या ठिकाणी मंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारभाव जे आहे कमीत कमी आपण म्हटलं होतं की बाजारभाव 5,000 6,000 पाहिजे, मात्र तेवढे सुद्धा बाजारभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. यामध्ये शेतकऱ्यांची सरकारने निराशा केलेली आहे. नमस्कार, तर बघूयात आपण सोयाबीन मार्केटचे बाजारभाव. राज्यात सोयाबीनचे बाजारभाव काय आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर या ठिकाणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आता सध्या थोडे कमी आहे. राज्य सरकारने या ठिकाणी मोठी निराशा केलेली आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे म्हटले होते की जे सोयाबीनचे बाजारभाव आपण वाढीसाठी प्रयत्न करू. त्यांनी असं सुद्धा म्हटलं होतं की सोयाबीनचे बाजारभाव 6,000च्या पुढे आपण नेऊ. मात्र शेतकरी मित्रांनो, निवडणूक गेली, सरकार आले, मात्र अजूनही सोयाबीन संदर्भात कोणाला आठवण येत नाही. एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे होते. राज्यात जर बघितलं तर जे सोयाबीनला सध्या अत्यंत कमी बाजारभाव मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर, उदगीर, नगर, पुणे, बीड, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, यानंतर वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, बऱ्याच भागात धाराशिव, बऱ्याच भागात जर बघितलं तर जे सोयाबीनचे उत्पादन चांगले झालेले होते. मात्र जे मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. सरकारला या ठिकाणी जे धाऱ्यावर धरण्याचं काम करायला पाहिजे. मात्र आता कोणती संघटना या संदर्भात जे शेतकऱ्यांसंदर्भात जे या ठिकाणी मागणी करताना दिसत नाही. सध्या जर बघितलं तर बघा बाजारभाव काय आहे, 3,000, 800, 4,000, 4,200. आता तुम्हीच बघा, काही जणांनी सोयाबीन 1-2 वर्षापासून ठेवलेली आहे, त्यांना तर यामध्ये खूप नुकसान होणार आहे. कारण इतक्या दिवसापासून ठेवलेली आहे सोयाबीनचा ओलावा कमी झालेला आहे, वजन थोडे घटलेले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांची घोर निराशा या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर सोया तेलाला आवक चांगली आहे. तेलाला इतके बाजारभाव असताना सोयाबीनला इतके कमी बाजारभाव कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. यामध्ये जर बघितलं तर जे संपूर्ण याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या ठिकाणी घोर निराशा केलेली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये खूपच या ठिकाणी जे डाऊनफॉल म्हणजेच या ठिकाणी मंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारभाव जे कमीत कमी आपण म्हटलं होतं की बाजारभाव 5,000 6,000 पाहिजे, मात्र तेवढे सुद्धा बाजारभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. यामध्ये शेतकऱ्यांची सरकारने निराशा केलेली आहे. नमस्कार, तर बघूयात आपण सोयाबीन मार्केटचे बाजारभाव. राज्यात सोयाबीनचे बाजारभाव काय आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर या ठिकाणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये जे सोयाबीनचे बाजारभाव आता सध्या थोडे कमी आहे. राज्य सरकारने या ठिकाणी मोठी निराशा केलेली आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे म्हटले होते की जे सोयाबीनचे बाजारभाव आपण वाढीसाठी प्रयत्न करू. त्यांनी असं सुद्धा म्हटलं होतं की सोयाबीनचे बाजारभाव 6,000च्या पुढे आपण नेऊ. मात्र शेतकरी मित्रांनो, निवडणूक गेली, सरकार आले, मात्र अजूनही सोयाबीन संदर्भात कोणाला आठवण येत नाही. एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे होते. राज्यात जर बघितलं तर जे सोयाबीनला सध्या अत्यंत कमी बाजारभाव मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर, उदगीर, नगर, पुणे, बीड, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, यानंतर वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, बऱ्याच भागात धाराशिव, बऱ्याच भागात जर बघितलं तर जे सोयाबीनचे उत्पादन चांगले झालेले होते. मात्र जे मोठ्या प्रमाणात जे शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. सरकारला या ठिकाणी जे धाऱ्यावर धरण्याचं काम करायला पाहिजे. मात्र आता कोणती संघटना या संदर्भात जे शेतकऱ्यांसंदर्भात जे या ठिकाणी मागणी करताना दिसत नाही. सध्या जर बघितलं तर बघा बाजारभाव काय आहे, 3,000,
800, 4000, 4200. आता तुम्हीच बघा, काही जणांनी सोयाबीन 1-2 वर्षापासून ठेवलेली आहे, त्यांना तर यामध्ये खूप नुकसान होणार आहे. कारण इतक्या दिवसापासून ठेवलेली आहे सोयाबीनचा ओलावा कमी झालेला आहे, वजन थोडं घटलेले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे आहे सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांची घोर निराशा या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर तेलाला आवक चांगली आहे. तेलाला इतके बाजारभाव असताना सोयाबीनला इतके कमी बाजारभाव कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. यामध्ये जर बघितलं तर जे आहे संपूर्ण याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या ठिकाणी घोर निराशा केलेली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये खूपच या ठिकाणी जे डाऊनफॉल म्हणजेच या ठिकाणी मंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारभाव जे आहे कमीत कमी आपण म्हटलं होतं की बाजारभाव 5,000 6,000 पाहिजे, मात्र तेवढे सुद्धा बाजारभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. यामध्ये शेतकऱ्यांची सरकारने निराशा केलेली आहे. नमस्कार, तर बघूयात आपण सोयाबीन मार्केटचे बाजारभाव. राज्यात सोयाबीनचे बाजारभाव काय आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर या ठिकाणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आता सध्या थोडे कमी आहे. राज्य सरकारने या ठिकाणी मोठी निराशा केलेली आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे म्हटले होते की जे सोयाबीनचे बाजारभाव आपण वाढीसाठी प्रयत्न करू. त्यांनी असं सुद्धा म्हटलं होतं की सोयाबीनचे बाजारभाव 6,000च्या पुढे आपण नेऊ. मात्र शेतकरी मित्रांनो, निवडणूक गेली, सरकार आले, मात्र अजूनही सोयाबीन संदर्भात कोणाला आठवण येत नाही. एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे होते. राज्यात जर बघितलं तर जे सोयाबीनला सध्या अत्यंत कमी बाजारभाव मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर, उदगीर, नगर, पुणे, बीड, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, यानंतर वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, बऱ्याच भागात धाराशिव, बऱ्याच भागात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे उत्पादन चांगले झालेले होते. मात्र जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. सरकारला या ठिकाणी जे धाऱ्यावर धरण्याचं काम करायला पाहिजे. मात्र आता कोणती संघटना या संदर्भात जे शेतकऱ्यांसंदर्भात जे या ठिकाणी मागणी करताना दिसत नाही. सध्या जर बघितलं तर बघा बाजारभाव काय आहे, 3,000, 800, 4,000, 4,200. आता तुम्हीच बघा, काही जणांनी सोयाबीन 1-2 वर्षापासून ठेवलेली आहे, त्यांना तर यामध्ये खूप नुकसान होणार आहे. कारण इतक्या दिवसापासून ठेवलेली आहे सोयाबीनचा ओलावा कमी झालेला आहे, वजन थोडं घटलेले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांची घोर निराशा या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर तेलाला आवक चांगली आहे. तेलाला इतके बाजारभाव असताना सोयाबीनला इतके कमी बाजारभाव कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. यामध्ये जर बघितलं तर जे संपूर्ण याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या ठिकाणी घोर निराशा केलेली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये खूपच या ठिकाणी जे डाऊनफॉल म्हणजेच या ठिकाणी मंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारभाव जे कमीत कमी आपण म्हटलं होतं की बाजारभाव 5,000 6,000 पाहिजे, मात्र तेवढे सुद्धा बाजारभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. यामध्ये शेतकऱ्यांची सरकारने निराशा केलेली आहे. नमस्कार, तर बघूयात आपण सोयाबीन मार्केटचे बाजारभाव. राज्यात सोयाबीनचे बाजारभाव काय आपण डिटेलमध्ये या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर या ठिकाणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सध्या जर बघितलं तर राज्यामध्ये जे आहे सोयाबीनचे बाजारभाव आता सध्या थोडे कमी आहे. राज्य सरकारने या ठिकाणी मोठी निराशा केलेली आहे. त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांनी सुद्धा जे म्हटले होते की जे सोयाबीनचे बाजारभाव आपण वाढीसाठी प्रयत्न करू. त्यांनी असं सुद्धा म्हटलं होतं की सोयाबीनचे बाजारभाव 6,000च्या पुढे आपण नेऊ. मात्र शेतकरी मित्रांनो, निवडणूक गेली, सरकार आले, मात्र अजूनही सोयाबीन संदर्भात कोणाला आठवण येत नाही. एकंदरीत जर बघितलं तर जे बाजारभाव वाढणे अत्यंत गरजेचे होते. राज्यात जर बघितलं तर जे सोयाबीनला सध्या अत्यंत कमी बाजारभाव मिळताना दिसत आहे. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही निघणे अशक्य झालेले आहे. त्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी झालेली आहे. एकंदरीत बघितलं तर जे
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लातूर, उदगीर, नगर, पुणे, बीड, जालना, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, यानंतर वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड, त्याचप्रमाणे पुणे, सोलापूर, बऱ्याच भागात धाराशिव, बऱ्याच भागात जर बघितलं तर जे आहे सोयाबीनचे उत्पादन चांगले झालेले होते. मात्र जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे शेतकऱ्यांची निराशा या ठिकाणी सरकारने केलेली आहे. सरकारला या ठिकाणी जे धाऱ्यावर धरण्याचं काम करायला पाहिजे. मात्र आता कोणती संघटना या संदर्भात जे शेतकऱ्यांसंदर्भात जे आहे या ठिकाणी मागणी करताना दिसत नाही. सध्या जर बघितलं तर बघा बाजारभाव काय आहे, 3,000, 800, 4,000, 4,200. आता तुम्हीच बघा, काही जणांनी सोयाबीन 1-2 वर्षापासून ठेवलेली आहे, त्यांना तर यामध्ये खूप नुकसान होणार आहे. कारण इतक्या दिवसापासून ठेवलेली आहे सोयाबीनचा ओलावा कमी झालेला आहे, वजन थोडं घटलेले आहे. आणि याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर जे आहे सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांची घोर निराशा या ठिकाणी केलेली आहे. त्याचप्रमाणे जर बघितलं तर जे आहे सोयाबीनची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये जर बघितलं तर तेलाला आवक चांगली आहे. तेलाला इतके बाजारभाव असताना सोयाबीनला इतके कमी बाजारभाव कसे, असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. यामध्ये जर बघितलं तर जे आहे संपूर्ण याची जबाबदारी केंद्र आणि राज्य सरकारची आहे. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने या ठिकाणी घोर निराशा केलेली आहे. विविध जिल्ह्यांमध्ये जर बघितलं तर जे आहे सोयाबीनच्या बाजारभावामध्ये खूपच या ठिकाणी जे डाऊनफॉल म्हणजेच या ठिकाणी मंदी आपल्याला पाहायला मिळत आहे. बाजारभाव जे आहे कमीत कमी आपण म्हटलं होतं की बाजारभाव 5,000 6,000 पाहिजे, मात्र तेवढे सुद्धा बाजारभाव सध्या आपल्याला पाहायला मिळत नाही. यामध्ये शेतकऱ्यांची सरकारने निराशा केलेली आहे.